बांगलादेशमधल्या हिंदूंवरती अत्याचार, इस्कॉन मंदिर जाळलं, प्रमुखाला अटक तरी आपण गप्प. याचं हिंदुत्व केवळ निवडणुकांपुरतं आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात. युक्रेनच्या युद्धाप्रमाणे बांगलादेशवरही लक्ष द्या. मणिपूरप्रमाणे बांगलादेशही मोदींना दिसत नाही. उद्धव ठाकरेंचा मोदींवरती निशाणा. मुंबईमधलं दादरमधील हनुमानाचं 80 वर्ष जुनं मंदिर पाडण्याचा रेल्वेचा फतवा. एक आहे तो सेफ आहे, मग मंदिर कुठे सेफ आहेत? उद्धव ठाकरेंचा सवाल. मंदिर पाडण्याचा फतवा निघतो तेव्हा फडणवीस काय करतात? ठाकरेंचा हल्लाबोल. हिंदुत्वाचा विषय आधी घ्यावा, मग वन नेशन वन इलेक्शन घ्या. उद्धव ठाकरे यांचा सल्ला. एकीकडे बांगलादेशचं उदाहरण, दुसरीकडे दादरचा प्रश्न. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये गफलत दिसली. संजय शिरसाट यांची टीका. आमच्या खासदारांची भेट मोदींनी नाकारली. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद घेत माहिती. काल खासदार मोदींच्या भेटीसाठी गेलेले असताना त्यांना सोमवारची वेळ देण्यात आली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा. दिल्लीमध्ये गौतम अदानी यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट. माझाला सूत्रांची माहिती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि भाजप नेत्यांच्या भेटीच्या बातमीमध्ये तथ्य नाही. खासदार बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया. आम्ही 8ही खासदार एकसंघ. सोनावणेंचं वक्तव्य. शरद पवार यांच्या वरिष्ठ नेत्यांची आणि भाजप नेत्यांच्या भेटीच्या बातमीमध्ये तथ्य नाही. खासदार अमर काळे यांची प्रतिक्रिया. तर आमचा गट आणि तट शरद पवारच. अमर काळेंचं वक्तव्य. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या 2 मतप्रवाह. भाजपसोबत सत्तेत जावं अशी एका गटाची मागणी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह सत्तेत जावं अशी दुसऱ्या गटाची मागणी असल्याची सूत्रांची एबीपी माझाला माहिती. शरद पवार भाजपसह जातील असं मला वाटत नाही. धर्मांध शक्तींपासून दूर राहण्याचा विचार यशवंतरावांच्या काळापासून आहे. या विचारापासून पवार दूर जातील असं वाटत नाही. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. शरद पवारांचे 5ही खासदार फोडा आणि केंद्रामध्ये मंत्रिपद घ्या अशी ऑफर अजित पवारांना असल्याचा संजय राऊत यांचा गौप्यस्फोट. संजय राऊतांच्या दाव्यामध्ये नवं असं काहीच नाही. पवारांसह असलेल्या खासदारांना संपर्क केला जात असेलही, मात्र शरद पवारांसह असलेले खासदार मजबूतीनं पवारांसहच राहतील. खासदार फौजिया खान यांचं वक्तव्य. मुंबई महानगरपालिका निवडणुका शिवसेना कधीही युती आघाडीमध्ये लढली नाही. संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य. मुंबई महानगरपालिका प्रत्येक पक्ष एकटा लढतो, मात्र अद्यापही महाविकास आघाडीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झालेला नाही. राऊतांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.